UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या। मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांची अजितदादांकडे मागणी। सूत्रांची माहिती, आमदार राजीनाम्यासाठी आग्रही असल्याची चर्चा। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा 100% झाला पाहिजे। काँग्रेसच्या काळामध्ये राजीनामे मागितले जायचे तेव्हा दिले जायचे। प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया। अजितदादांना अडचणीत आणण्याचा डाव होता का? अजितदादांच्या ताफ्यामध्ये असणाऱ्या गाडीतूनच वाल्मिक पोलिसांसमोर शरण आल्यावरून बजरंग सोनवणेंचा सवाल। गाडीचा मालक वॉच ठेवून आरोपींना माहिती देत होता का? बजरंग सोनवणे यांचा सवाल। तर गाडीचा मालक आरोपींना सहकार्य करत असल्याचाही आरोप। वाल्मिक कराडकडून कोठडीमध्ये 24 तास मदतनीस मिळण्याची मागणी। स्लीप ॲप्निया आजार असल्याचा दावा, तर केस कोर्टाने मागणी फेटाळली। कुठल्याही व्यक्तीला VIP ट्रीटमेंट देऊ नये, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्री होणार। सूत्रांची माहिती, पुण्यासह बीड जिल्ह्याचंही पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळणार। बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीने मागितलंय। पालकमंत्री कुणाला नेमायचा हा त्यांच्या पक्षाचा अधिकार। बावनकुळे यांची प्रतिक्रिया। पालकमंत्री पदाबाबत तीनही नेते एकत्र बसून निर्णय घेतील। पक्षाध्यक्ष म्हणून याबाबत अजितदादांची चर्चा करू। पालकमंत्री पदासंदर्भात सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी अशी होणार। फडणवीस कौतुकासाठी पात्र। सामनामधून मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं, तर एकनाथ शिंदे यांच्यावर मात्र निशाणा। सामनातून माझं कौतुक केलं हे चांगलं आहे, धन्यवाद। सामनाच्या अग्रलेखावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। गडचिरोलीमध्ये रोजगार वाढून नक्षलवाद कमी होत असल्यास कौतुक का करू नये, राऊतांचा सवाल। तर फडणवीसांनी उचललेलं पाऊल कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं साताऱ्यातील नायगावमध्ये कार्यक्रम। फडणवीस आणि भुजबळांचा एकाच गाडीमधून प्रवास, तर कार्यक्रमात दोघांनी मानले एकमेकांचे आभार। पुण्यातील चाकडमध्ये ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं आज अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर येणार। छगन भुजबळ यांनी समता परिषदेचा एखादा पक्ष काढावा, आम्ही त्यांच्यासोबत युती करू, महादेव जानकरांचं वक्तव्य। ठाकरे गटाला कोल्हापूर आणि संभाजीनगरमध्ये धक्का। माजी आमदार संजय घाडगे भाजपत जाण्याच्या तयारीत, तर संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडोले शिंदे गटामध्ये प्रवेश करणार। ईव्हीएमच्या मुद्द्यावर राज्यातील सरकार पडणार। सरकार पडण्याचे पुरावे सादर केल्यावर देश गडबडून जाईल, आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा। मोहित कंबोज यांनीच ईव्हीएम घोटाळा केला, उत्तम जानकरांचा आरोप। तर जानकर हे अपघातानेच आमदार झाल्याचा राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला। भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडणार। 15 मार्चपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता। बूथ प्रमुख, जिल्हा प्रमुख निवडीनंतर प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अव्वल। 6 महिन्यात राज्यामध्ये 1,13,000 कोटींची परकीय गुंतवणूक। वर्षभराचं टार्गेट अवघ्या 6 महिन्यात पूर्ण। लाडकी बहीण योजनेमध्ये तक्रारी आलेल्या अर्जाचीच छाननी होणार। बाईक आणि 4 चाकी वाहनं असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। मुंब्र्यातील नागरिकांची मराठी तरुणाला दमदाटी। तक्रारीसाठी 4 तास पोलीस ठाण्यामध्ये बसवल्याचं सांगत धमक्या येत असल्याचाही आरोप। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।